महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या बैलगाडी शर्यती पुन्हा एकदा रंगतदार होऊ लागल्या आहेत. आडेगाव येथे तब्बल 103 वर्षाची परंपरा असलेला शंकरपट पुन्हा भरत असल्याने पटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर गावकऱ्यांनी जल्लोष केला होता. आता आडेगावमध्ये पुन्हा शंकरपट आयोजित होत असल्याने जुने वैभव परत येत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या पारंपरिक शर्यतीसोबतच गावात मंडई आणि कबड्डी स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार असून परिसरात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या गावची परंपरा 103 वर्षाची लाभलेली परंपरा आज या गावामध्ये पटाची जागा दुसऱ्याची होती, ते नाकारल्या कारणामुळे ही जागा नवीन परतेती परिवाराकडून आम्ही त्यांना आग्रह केला. ठाकूर परिवार आणि परतेती परिवार या दोन परिवारांनी जागा आम्हाला उपलब्ध करून दिली आणि या पटाला चांगली सुरुवात झाली. अशी सुरुवात 3 दिवस राहो अशी मी त्यांना आणि संपूर्ण गावकरी आणि बाहेरगावून आले सर्व पाहुणे मंडळींना मी विनंती करतो आणि हा चांगला पट हो अशी इच्छा बाळगतो. आणि संपूर्ण या परिसरातले पोलीस स्टेशन अरोली यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे. असं सहकार्य राहू द्या. तसेच आमचे पत्रकार बंधू या पटामध्ये 3 दिवस येणार आहेत आणि पत्रकार बंधू आमच्या पटाच्या बाहेर कुठं काही होत असेल तर आम्हाला ते जिम्मेदार धरू नका. आमच्या पटामध्ये काही होणार नाही. आम्हाला तुम्ही चांगलं सहकार्य करा. या गावातले संपूर्ण मंडळी तुमच्या पाठीशी राहतील, आमच्याही पाठीशी राहतील. या गावचा नाव जो परंपरेत चालू आहे असाच राहो अशी मी सर्व मंडळींना आग्रहाची विनंती करतो. महान्यूज 7 करिता नागपूरवरून पूनम बोरकर यांची रिपोर्ट.